भाईंदरपाडा इथं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या बाउन्सर्स आणि गावकऱ्यांमध्ये हाणामारी झाली। या मारहाणीत गावकरी मोठ्या प्रमाणात जखमी झाले। भाईंदरपाड्यामधील भोईर कुटुंबियांची 12 गुंठे जागा आहे आणि ती प्रताप सरनाईक यांनी बळजबरीनं बळकावल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणामध्ये भाईंदरपाड्यातील गावकऱ्यांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलंय। मीरा भाईंदरमधील भाजपचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि भाईंदरपाड्यातील सर्व स्थानिक गावकरी प्रताप सरनाईक यांच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गेले। निकेश शार्दूल आपल्याला अधिक माहिती देतात। निकेश, काय प्रकरण आहे आणि आताचं काय त्याचं स्टेटस आहे? काय पोलीस तक्रार दाखल करून घेणार आहेत का? घोडबंदर रोडवरती भाईंदरपाडा हे गाव आहे आणि या भाईंदरपाड्यामध्ये प्रताप सरनाईक यांची विहीर बांधकाम कंपनी आहे। त्या कंपनीने कुठेतरी 12 गुंठे जागा जी आहे ती भोईर कुटुंबियांनी बळकावल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक गावकऱ्यांनी केलेला आहे। आणि काही 3 दिवसांपूर्वी ह्या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण जे आहे ते पसरलेलं होतं। भोईर कुटुंबियांची 24 गुंठे जागा होती, त्यातील 12 गुंठे जागा जी आहे ती प्रताप सरनाईक यांच्या कंपनीला देण्यात आलेली होती। मात्र 12 गुंठे जागा देखील भोईर कुटुंबियांची प्रताप सरनाईक यांनी बळकावल्याचा आरोप जो आहे तो स्थानिक गावकऱ्यांनी केलेला आहे। यासाठी जे कंपनीचे जे बाउन्सर होते ते बाउन्सर आणि गावकऱ्यांमध्ये तुफान हाणामारीचा प्रकार देखील जो आहे तो घडलेला होता। आणि ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता भाजपचे आमदार मेहता यांनी देखील उडी घेतलेली आहे। त्यांनी स्थानिक गावकऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि नरेंद्र मेहता कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहे। पोलिसांची संपूर्ण बातचीत जे आहे ते गावकऱ्यांसोबत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नरेंद्र मेहता यांच्यासोबतच भाजपचे सर्व मीरा भाईंदर मधले जे नगरसेवक आहेत ते देखील पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। कुठेतरी प्रताप सरनाईक आणि जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ते मेहता आणि गावकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे ह्या भाईंदरपाड्यामध्ये तुफान हाणामारी झाली, जमीन बळकावल्याचा आरोप जो केला जातोय त्या आरोपावर जे आहेत आता मेहता देखील आक्रमक झालेले आहेत। मीरा भाईंदरचे महापौर असतील, भाजपचे सर्व नगरसेवक जे आहेत ते आता कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व स्थानिक गावकरी देखील पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता एकीकडे जर पाहिलं तर प्रताप सरनाईक आणि मेहता यांच्यामध्ये दररोजचे वादग्रस्त वक्तव्य असतील, अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता कुठेतरी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते आता मेहतांनी हातात घेतलेले, त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नेमकं काय पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।